आज चाललोय आम्ही फिरायला. आमचे आले ऋषी भाऊ आले एकदम नटून थटून एकदम साजा विजात एकदम कडक मध्ये. आज काय कडक एकदम प्रोफेशनल ड्रेस घालून चालले आणि चाललो आता आम्ही फिरायला. कुठं चाललोय सर? म्हैसगावला. आम्हाला माहित सुद्धा नव्हतं रूट, तरी पण कसं आहे मित्रासाठी फार न विचारता कुठं जायचं म्हटलं का लगेच निघत आहे मित्रासाठी कुठं पण. नाही ना, अडथळा आल्याशिवाय ना कोणता रस्ता एकदम क्लिअर नसतो. अडथळा येतो म्हणजे येतो रस्त्यात. एवढं लगेच येते ना रस्त्याचं काम. रस्ता झाला ना एकदम आमचा रनकामचा एकदम म्हणजे क्लास होऊन जाईल. आणि एकतर गाड्या सध्या मेंटेनन्सलाच परवडणार, जाम काढत आहे. आणि हे बघा चाललंय चांगले दणक्यामध्ये काम चालू आहे. आणि एकतर अडथळा झालं एकदम. रात्रीचं एखाद्याने खड्ड्यात पडलं ना सापडत नाही. हे खड्डे एकदम खोलखोली आणि रस्ता झाला ना एकदम सुपर, म्हणजे 120नच गाड्या निघतील म्हणायला. हे वाढ इथं काम एकदम जोरावर चालू आहे. लाईफमध्ये ना असं छोट्या मुलांसारखा आनंद घेतलाच पाहिजे. कारण हे आश्रमशाळेची मुलं आहे आणि एकदम आनंद घेऊ राहिले भारी. आणि इकडं बघा पाठीमागं आश्रमशाळा गेली दिसणारा नाही. आणि एकदम रायडर आहे. आम्ही चाललोय आता फ्लावर पाहायला. आमचे ऋषी भाऊन आणि आम्ही चाललोय आता फ्लावर पाहायला. त्यांनी इकडं जवळजवळ 7-8 वर्ष झाली आणि यांनी इकडं 2 एकर जमीन घेतलेली आणि त्यांनी तिकडं फ्लावर लावलेली. मग आम्ही चाललोय पाहायला. मग फ्लावर कशी आहे काय ते अजून पाहिलं नाही आम्ही. तुम्हाला पण दाखवतो आम्ही तिथे गेल्यावर दाखवतो तुम्हाला फ्लावर कशी आहे. आता रेट बाजार भरपूर आहे फ्लावरला, पण काय कसं आहे माहिती आहे शेतकऱ्याला, ज्यावेळेस बाजार असतं ना शेतीला म्हणजे आमच्या पठार भागामध्ये, त्यावेळेस ना आमच्याकडं कोणतंही पीक उपलब्ध नसतं. आणि आता बाजार आहे, आता आमचे बाजार ॲटोमॅटिक ना डाऊन जाते शेतीचे. मग त्यानंतर आमचे पीक चालू होते. असं सरकार आहे सध्या. सरकार म्हणजे असं स्थगित सरकार आहे. सरकार म्हणजे असं पांचटी. काय पिकाला भाव नाही व्यवस्थित राहत, काही नाही काही नाही. नुसतं खर्च करून शेतकऱ्याला एकदम आहे ना लॉसमध्ये घालायचं काम आहे याचं चालू सध्या. पण आता भरपूर बाजार आहे, त्यावेळेस बाजारामध्येच भेटले तर लक, नाहीतर बॅड लक आहे. आम्ही झालोय म्हैसगावमध्ये आणि म्हैसगावचं वातावरण बघू शकतो. म्हैसगाव काय कसं आहे काय माहिती. लोक कसे इकडले लोकांचं लोक मस्त आहे. लोक आहे मस्त इकडले बरं का. लोक कसे मस्त आहे. लोकांचं काय नादच नाही. आणि हे बघ लेडी रायडर पापाच्या पर्या मोकार गाड्या आमच्या जंगल म्हणजे इथं काय ऊस पण पेटलेला आहे. ऊस पेटून काळा काळा झाला आहे. इकडं डोंगर दऱ्या पाऊस कमी इकडं, नाही तर लय इकडं दऱ्या लय पाणी असतं, खूप पाणी असतं. नदीला लय पाणी इथं. ही मुळा नदीचे नाही इथे. कोणतं ओव्हरलोड पाणी इकडून निघतं का? नदीचं ओव्हरलोडचं पाणी इकडून निघतं. आणि इकडून रस्ता एकदम ऑफ रोडिंग रोड आहे. रस्ता एकदम किचकट आहे. चिखल विखल. कसले झाड आहे काय माहिती. कसलं झाड आहे हे. झाड काय कसलं आहे सांगू शकता तुम्ही, तुम्हाला माहीत असलं तर. हे ऑफ रोडिंग स्पेशल. पुढून एकदम कट्टर महादेवाचे भक्त आलेले आणि तुम्ही त्यांची शेंडी पाहिली असेल व्हिडिओमध्ये. आणि हे काय व्हिडिओ चालू आहे सर. हा कट करेन मी. हिला डाला बॉलेरो को भी हिला डाला ऑफ रोडिंग. त्याच्यामुळं आम्ही शेतकऱ्यांची शान बॉलेरो घेऊन चाललो. पण रस्ता हे ऊस आपल्याकडे नाही एवढं ऊस बीस काय नाही, एवढी हिरवळ कडक हिरवळ नाही. पण मेहनती आमचीकडे माणसं खूप मेहनती. इथं सिमेंटचा रोड लागलाय एकदम सुपर रोड आहे. झाला संपला पण म्हणजे उद्घाटन करायचं पण आणि लगेच यंडा पण करायचं.
म्हणजे रोड किती होता एवढा किती असं 100 फूट नसेल 50 फूटच्या आसपास असं रोड झाला पण केला. बाबाची डॉन बसली कुत्रे बित्रे दिसत असेल तुम्हाला नाही माहिती. आणि हे येड्या बाबळींचा जमाना येते नसतं येड्या बाबा. शेर खान पा आम्हाला शेर खान टक्कर हवाय. शेर खान आणि काका गाठ या कोंबडी आली. कोंबडी मरण लगेच कापाय न्यावा लागेल. गेली सर गेली. लय कोंबड्याला लय होत. कोणच्या इथं काय जयश्राम किराणा जनरल स्टोअर त्यांच्या घरी आलो इथं. त्यांच्या मामाचं घर बागेत येतले घरच कशी कडक असते. शेंगा तोडते.